घडामोडींपासून ते राजकारणापर्यंत प्रत्येक घडामोडीवर बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब. ठाण्यात मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे गेल्या 24 तासात 110 झाडे कोसळल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. या पार्श्वभूमीवर झाडांच्या फांद्यांची वेळेत छाटणी न केल्याचा आरोप करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महेश कदम यांनी ठाणे महापालिकेविरोधात झाडाच्या फांद्या अंगावर बांधून अनोखे आंदोलन केले. यावेळी महापालिकेच्या निष्क्रिय कारभारावर जोरदार टीका करण्यात आली. ठाणे महापालिका क्षेत्रात पावसाळ्यात दरवर्षी झाडे कोसळण्याच्या घटना घडत असून यंदाही त्याचे सत्र सुरूच आहे. गेल्या 24 तासात मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे शहरात तब्बल 110 झाडे कोसळली. 38 झाडांच्या फांद्या तुटल्या तर 14 झाडे धोकादायक स्थितीत असल्याची माहिती समोर आली. या घटनांमध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी महेश कदम यांनी झाडाच्या फांद्या अंगावर बांधून ठाणे महापालिकेच्या निष्क्रिय कारभाराविरोधात अनोखे आंदोलन केले. यावेळी कदम यांनी आरोप केला की पावसाळ्यापूर्वी धोकादायक झाडांचे सर्वेक्षण आणि फांद्यांची छाटणी केल्याचा दावा महापालिका प्रशासन दरवर्षी करत असले तरी प्रत्यक्षात शहरातील अनेक भागात झाडांची छाटणी झालेली नाही. त्यामुळे झाडे व फांद्या कोसळून वाहनांचे नुकसान होत असून नागरिकांच्या जीवितालाही धोका निर्माण झाला आहे. ठाणे महापालिकेचे वृक्ष प्राधिकरण खाते हे सर्वाधिक भ्रष्ट खाते म्हणून ओळखले जाते. 3 महिने सातत्याने पत्रव्यवहार करूनही शहरातील धोकादायक झाडांच्या फांद्या छाटण्यात आलेल्या नाहीत. गेल्या 72 तासात 50हून अधिक वाहनांचे नुकसान झाले असून महापालिका मुख्यालयासमोरच 25 ते 30 चारचाकी वाहनांचे नुकसान झाले. प्रशासन झोपले असून नागरिकांच्या सुरक्षेकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे, असा आरोप महेश कदम यांनी केला आहे. तसेच विकासकाच्या कामामध्ये अडथळा येणारी झाडे काही क्षणात काढली जातात, मात्र नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक असलेल्या झाडांच्या फांद्यांची छाटणी मात्र केली जात नाही. जर एखादे झाड विकासकाच्या कामात अडथळा ठरत असेल तर त्यासाठी लाखो रुपयांचे व्यवहार होऊन ते झाड त्वरित हटवले जाते, मात्र नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण करणाऱ्या फांद्यांकडे दुर्लक्ष केले जाते, असा आरोप त्यांनी केला आहे. तसेच त्यांनी सांगितले की वृक्ष प्राधिकरण विभागातील अधिकारी कर्मचारी केवळ औपचारिक कामकाज करत असून नागरिकांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करत आहेत. तर महापालिकेकडे निधी नसेल तर सत्ताधारी पक्षाने माणुसकीच्या आधारावर पुढाकार घेऊन झाडांच्या फांद्यांची छाटणी करून नागरिकांचे जीव वाचवावेत, असेही त्यांनी म्हटले आहे. गेल्या 2 दिवसापासून ठाणे शहरात मुसळधार पाऊस सुरू असून या पावसामुळे शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या ऐतिहासिक मासुंदा तलाव पूर्ण क्षमतेने भरून ओसंडून वाहू लागलाय. हे पाणी जांभळी नाका रस्त्यावर साठल्याने ठाणे स्थानकाकडे जाणारी वाहतुकीवर परिणाम झालाय. तसेच रस्त्यालगतच्या बाजारपेठेत पाणी शिरलंय. ठाणे शहरात रविवारपासून जोरदार पाऊस पडत असून सोमवारीही शहरात पावसाचा जोर कायम आहे. सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडतोय. मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे ठाणे शहरात झाडे कोसळण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली. असे असताना शहराचे प्रमुख आकर्षण आणि मध्यवर्ती भागात असलेल्या मासुंदा तलावात मुसळधार पावसानंतर पूर्ण क्षमतेने भरून ओसंडून वाहू लागला आहे. तलावातील पाण्याची पातळी वाढल्याने अतिरिक्त पाणी बाहेर पडून जांभळी नाका रस्ता लगतच्या बाजारपेठेत शिरले, त्यामुळे या भागात पाणी साठले. त्याच मार्गावरून ठाणे स्थानकाच्या दिशेने TMTच्या बसगाड्या तसेच इतर वाहनांची वाहतूक सुरू असते. पाणी साठल्यामुळे या मार्गावरील वाहतूक काळ ठप्प झाली होती, मात्र पालिकेने पंपाद्वारे पाण्याचा उपसा केल्यानंतर येथील वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली असली तरी संथ गतीने वाहतूक सुरू आहे. मासुंदा तलावाकाठी दररोज हजारो ठाणेकर फेरफटका मारण्यासाठी तर नौका विहारासाठी आणि पर्यटनासाठी येत असतात. याशिवाय विविध धार्मिक कार्यक्रम, उत्सव यामुळे हा परिसर कायमच गजबजलेला असतो. मात्र पावसामुळे तलाव ओसंडून वाहू लागल्याने परिसरातील नागरिक आणि व्यावसायिकांना अडचणीचा सामना करावा लागला. जांभळी नाका परिसरातील रस्त्यावर पाणी साचल्याने नागरिकांनी या साचलेल्या पाण्यामध्ये पावसाचा आनंद लुटला. ठाणे शहरात गेल्या 24 तासात मुसळधार पावसादरम्यान 110 झाडे कोसळली असून 38 फांद्या तुटल्यात तर 14 झाडे धोकादायक स्थितीत आहेत. या घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी अशा घटना नागरिकांच्या जीवितात धोकादायक ठरू लागल्यात. ठाणे महापालिका क्षेत्रात दरवर्षी पावसाळ्यात झाडे पडण्याचे प्रकार घडतात.
अशा घटनांमध्ये यापूर्वी नागरिकांना आपला जीव गमावा लागल्याच्या घटनाही घडल्यात. अशा घटना रोखण्यासाठी दरवर्षी पालिका पावसाळ्यापूर्वी धोकादायक झाडांचे सर्वेक्षण करत असली तरी झाडे पडण्याचे प्रकार कायम असल्याचे दिसून येते. यंदाही झाडे पडण्याचे सत्र सुरूच आहे. रविवारी शहरात जोरदार पाऊस झाला असून सोमवारीही शहरात पावसाचा जोर कायम आहे. सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडतोय. मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे ठाणे शहरात झाडे कोसळण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली. गेल्या 24 तासात म्हणजे 5 जुलै सकाळी 8:30 ते 6 जुलै सकाळी 8:30 ते या 24 तासाच्या कालावधीत महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे एकूण 186 तक्रारी प्राप्त झाल्यात. यामध्ये 110 झाडे पडल्याच्या, 38 झाडांच्या फांद्या कोसळल्याच्या, 14 धोकादायक स्थितीत झाडांच्या आणि 6 धोकादायक फांद्यांच्या तक्रारीचा समावेश आहे. म्हणजे झाडांची संबंधित तब्बल 168 तक्रारीची नोंद करण्यात आली आहे. तुमच्या व्यवसायासाठी खेळते भांडवल, क्षमता विस्तार, आधुनिकीकरण आणि यंत्रसामग्री खरेदीसाठी विश्वसनीय ओव्हरड्राफ्ट सुविधा, कर्ज मर्यादा 7 कोटींपर्यंत, जलद मंजुरी, 120 महिन्यांचा परतफेडीचा कालावधी, TJSB ODS ड्रॉप अगेन्स्ट प्रॉपर्टी, TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बँक, भविष्य का बँक, एसेट बॅक्ड क्रेडिट लोन, व्यवसाय आणि आर्थिक गरजांसाठी मालमत्तेवर आधारित कर्ज, कर्ज मर्यादा 5 कोटींपर्यंत, 120 महिन्यांचा परतफेडीचा कालावधी, विश्वासार्ह वित्तीय भागीदार तुमच्या प्रगतीसाठी, TJSB एसेट बॅक्ड क्रेडिट लोन, TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बँक, भविष्य का बँक, वाहतूक ऑपरेटर्ससाठी व्यावसायिक वाहने खरेदी करण्यासाठी सोपी आणि विश्वासार्ह कर्ज सुविधा, कर्ज मर्यादा 1 कोटी रुपयांपर्यंत, 5 वर्षांची परतफेडीची मुदत, आकर्षक व्याजदर, TJSB फ्लीट टर्म लोन, TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बँक, भविष्य का बँक. दादा, दात घासताय ना, मग पाणी का वाया घालवताय? ताई, भांडी घासा नाहीतर फोन पहा, पण नळ का चालू ठेवलाय? अंघोळ झाली ना करून, मग शॉवर चालूच. कपडे धुताय पण पाणी वाया जातंय, त्याचं काय? गाडी अशी धुताय आणि उद्या पाणी कायमचं संपलं तर? पाण्यासाठी किती जणांची वणवण होते. कित्येक कुटुंबांना तर पाणी मिळतही नाहीये. पाणी बोलत नाही, पण आपण त्याची किंमत जाणली पाहिजे. पाण्याचा अपव्यय टाळा, परिस्थिती भीषण होऊ शकते. प्रत्येक थेंब जपा, पाणी वाचवा. पाणी ही निसर्गाची देणगी आहे. पाणी निर्माण करता येत नाही. पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती. ठाणे महानगरपालिकेतर्फे जनहितार्थ जारी. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडल्याने त्यांच्यावर ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू होते. काल सायंकाळी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर शिंदे यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विधिमंडळाचे कामकाज सुरू असताना ताप आला होता. तसेच त्यांना प्रचंड अशक्तपणा जाणवत होता. कामाचा ताण आणि प्रचंड दगदग यामुळे त्यांची शुक्रवारी प्रकृती बिघडली होती. ताप उतरत नसल्यामुळे त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. त्यानंतर त्यांनी शुक्रवारी तातडीने ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यामुळे त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले होते. गेल्या 3 दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू होते. रक्त तपासणी करण्यात आली होती. त्यांचे सर्व अहवाल सामान्य आले होते. शनिवारी सायंकाळी त्यांचा तापही उतरला होता. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली होती. त्यांना थकवा मात्र जाणवत होता. दरम्यान शिंदे यांनी रविवारी रुग्णालयातूनच त्यांच्या विभागाच्या कामाचा आढावा घेतला होता. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी संवाद साधून परिस्थितीची माहिती घेऊन त्यांना सूचनाही केल्या होत्या. शिंदे लवकर बरे व्हावेत यासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्ते प्रार्थना करीत होते. समाज माध्यमावर तसेच संदेश प्रसारित केले जात होते. दरम्यान गेले 3 दिवस उपचारासाठी रुग्णालयात दाखल असलेले उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर काल त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. मागील 2 दिवसांपासून ठाणे शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील तलावाच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली. शहराच्या मध्यवर्ती भागातील ऐतिहासिक मासुंदा तलाव पूर्ण क्षमतेने भरून ओसांडून वाहू लागला असून उपवन तलावाची पाण्याची पातळी वाढली.
तलावाचे मनमोहक दृश्य पाहण्यासाठी नागरिक आणि पर्यटकांची गर्दी वाढत असतानाच काही नागरिकांकडून सुरक्षेचे नियम ढाब्यावर बसून पाण्यात उतरण्याचे प्रकार समोर आले आहेत. पावसाळ्यात तलाव, धरणे आणि जलस्रोतांमध्ये पाण्याची पातळी अचानक वाढत असल्याने दुर्घटनांचा धोका निर्माण होतो. असे असतानाही उपवन तलावात काही पर्यटक आंघोळ करण्यासाठी पाण्यात उड्या मारत असल्याचे व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रसारित झाले होते. या प्रकाराची गंभीर दखल घेत वस्त्रनगर पोलिसांनी नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला असून तलावात उतरणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट केले. पोलिसांनी या संदर्भातील चित्रफित देखील प्रसारित केली आहे. दरम्यान ठाणे शहरात रविवारपासून पावसाचा जोर कायम असून सोमवारीही मुसळधार पावसासह सोसाट्याचे वारे वाहत होते. या पावसामुळे शहरातील अनेक भागांमध्ये पाणी साचण्याच्या घटना घडल्या असून झाडे कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली. ठाण्याच्या मध्यवर्ती भागातील मासुंदा तलाव येथील पाण्याची पातळी वाढली. तलाव पूर्ण भरल्याने अतिरिक्त पाणी बाहेर पडून जांभळी नाका परिसरातील रस्त्या आणि रस्त्याच्या लगत बाजारपेठेत शिरले होते. पावसाळ्यात तलाव भरल्यानंतर या परिसराचे सौंदर्य पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.